नमस्कार, मी प्रियंका गडवे. MCNच्या या विशेष प्रोग्राममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. खास चर्चा खास डॉक्टरांसोबत हा आपला विशेष प्रोग्राम आहे आणि आज आपल्यासोबत मेडिकवरची टीम देखील आहे. आपण बघत आहात की आजकालच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये कॅन्सर सारखा रोग उद्भवतो. या सर्वांबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत. नेमका कॅन्सर कशामुळे होतो आणि त्याच्यावर उपचार पद्धती काय आहे आणि आपल्या भारतात याची वेगवेगळी टेक्नॉलॉजी काय आहे जेणेकरून उपचार जे आहेत ते लवकरात लवकर रुग्णांना मिळेल. आपल्या सोबत आहेत डॉक्टर आनंद कर्नावट. मी डॉक्टर आनंद कर्नावट सर्जिकल ऑन्कॉलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहे मेडिकवर हॉस्पिटल येथे. मी माझं MCH इन सर्जिकल ऑन्कॉलॉजी कॅन्सर इन्स्टिट्यूट अडियार इथून केलं. तसेच आपल्या सोबत आहेत डॉक्टर खुशबू कर्नावट. मैं डॉक्टर खुशबू कर्नावट. मैंने MD रेडिएशन ऑन्कोलॉजी किया है GCRI अहमदाबाद से. उसके बाद DM मेडिकल ऑन्कोलॉजी किया है GCRI अहमदाबाद से. और अभी मैं मेडिकवर हॉस्पिटल में एज अ मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट काम करती हूँ. आपल्या सोबत डॉक्टर अनूप तोष्णीवाल सर आहेत. नमस्कार, माझं नाव डॉक्टर अनूप तोष्णीवाल आहे. मी MD मेडिसिन केल्यानंतर DM मेडिकल ऑन्कोलॉजी टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबई इथून केलेलं आहे. नंतर मला ऑस्ट्रेलियन क्लिनिकल ऑन्कोलॉजी रिसर्च फेलोशिप आणि युरोपियन सोसायटी ऑफ मेडिकल ऑन्कोलॉजी फेलोशिप ही पदवी घेतली. आता मी मेडिकल हॉस्पिटल इथे मेडिकल ऑन्कोलॉजीचं कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे. तसेच आपल्यासोबत डॉक्टर निकेत मंत्री देखील आहेत. सर नमस्कार, माझं नाव डॉक्टर निकेत मंत्री. मी DNB मेडिसिन केल्यावर बोन मॅरो ट्रान्सप्लांट आणि हिमॅटॉलॉजीची फेलोशिप ही टाटा हॉस्पिटल मुंबई येथे केलेली आहे. मी तिथेच सिनियर क्लिनिकल रिसर्च फेलोशिप देखील केलेली आहे आणि आता मी बोन मॅरो ट्रान्सप्लांटचा कन्सल्टंट म्हणून मेडिकवर हॉस्पिटल येथे कार्यरत आहे. नक्कीच आपल्या सोबत अतिशय तज्ज्ञ असे डॉक्टर या ठिकाणी आहेत आणि ते आपल्याला कर्करोगाबद्दल माहिती देणार आहेत. सर, माझा सगळ्यात पहिला प्रश्न तोष्णीवाल सर आपल्याला आहे. सर, कॅन्सर नेमका काय आहे? कॅन्सर म्हणजे आपण मराठीमध्ये कर्करोग म्हणतो. कर्करोग म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं असेल तर आपलं शरीर पेशंटपासून बनलेलं असतो. या पेशंटमध्ये अनियंत्रित वाढ होत जाते आणि एकाचे 2, दोघाचे 4 असे 16, 32 असे कोट्यांमध्ये ते सेल्स होतात आणि ते दुसऱ्या अवयवाला पण पसरतात आणि जिथे पण जातात त्या अवयवाचं जे काम आहे, फंक्शनिंग आहे, तो खराब करतात. त्याला आपण कॅन्सर म्हणतो. सर, कॅन्सरचे जे काही प्रकार आहेत ते कुठले असतात? कॅन्सरमध्ये मुख्यतः आपण ढवळपणे दोन याच्यात विभागला जातो. एक सॉलिड ट्युमर्स आणि एक लिक्विड ट्युमर्स. सॉलिड म्हणजे जे अवयवाचे आहे, ज्याची गाठ वगैरे बनते. लिक्विड कॅन्सर म्हणजे जे रक्ताच्या कॅन्सर आहे त्याला आपण लिक्विड कॅन्सर असं संबोधतो. सर, याचबरोबर आता आपण कॅन्सरच्या ज्या उपचार पद्धती आहेत, नेमका उपचार कसा केला जातो कॅन्सरच्या रुग्णांवर? कॅन्सरमध्ये उपचार करण्यामध्ये सर्वात फर्स्ट आपल्याला हे बघावं लागतं की पेशंटचा कोणत्या प्रकारचा कॅन्सर आहे, म्हणजे सॉलिड आहे, लिक्विड आहे, कोणत्या अवयवापासून उद्भवलेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे त्याची स्टेज काय आहे, पहिली स्टेज, दुसरी स्टेज, तिसरी स्टेज किंवा चौथी स्टेज, किंवा जसं रक्ताच्या कॅन्सरमध्ये रिस्क स्ट्रॅटिफिकेशन काय आहे. त्याच्यानंतर डिपेंडिंग आपण ते कोणत्या अवयवातलं आहे, त्याचं स्टेज काय आहे, पेशंटचं वय किती आहे, बाकीचे भरपूर गोष्टी आपण विचारात घेऊन आपल्याकडे 3 ते 4 प्रमुख ट्रीटमेंटसाठी आहेत जे पद्धती. एक तर ऑपरेशन, जे जनरली आपण अर्ली स्टेजच्या कॅन्सरमध्ये, सॉलिड कॅन्सरमध्ये करतो. जे पसरलेले कॅन्सर किंवा 3-4 स्टेजच्या कॅन्सरमध्ये आपण औषध उपचार करतो, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने किमोथेरपी, टार्गेटेड थेरपी, इम्युनोथेरपी, हॉर्मोनल थेरपी, मेटोनॉमिक किमोथेरपी हे आपण देतो. आणि तिसरं जे आहे आपल्याकडे जे शस्त्र आहे कॅन्सरला मारण्यासाठी ते आहे रेडिएशन. रेडिएशनमध्ये मग अजून 2-3 टाईप आहेत जे आपण जसं प्रोटॉन थेरपी, इलेक्ट्रॉन थेरपी आणि एक्सरे हे आपण ठरवून त्याच्यावरती आपण उपचार करतो. नक्कीच सरांनी आपल्याला अनेक उपचार थेरपी सांगितलेले आहेत जे की रुग्णांना उपचारासाठी आवश्यक आहे. मॅम, नंतरचा जो प्रश्न आहे तो मी खुशबू मॅमला विचारेल. मॅम, कर्करोग संशोधन आणि उपचार पर्यायांमध्ये नवीन प्रगति नेमकी काय आहे? जैसे कि अभी सर ने बताया कि कैंसर का ट्रीटमेंट मेनली 3 तरीकों से किया जा सकता है, जिसमें आता है सर्जरी, कीमोथेरेपी और रेडिएशन थेरेपी. सर्जरी में अभी सबसे नवीनतम आविष्कार जो है वो रोबोटिक सर्जरी का है. आजकल कैंसर की सर्जरी मिनिमल इन्वेजिव सर्जरी की जाती है, जो कि लेप्रोस्कोपिकली की जाती है, या फिर रोबोट असिस्टेड सर्जरी कर सकते हैं. दूसरा कीमोथेरेपी. हम ये सब भी जानते हैं कि पहले कीमोथेरेपी के साइड इफ़ेक्ट्स की वजह से काफ़ी सारे कैंसर के पेशेंट्स ट्रीटमेंट नहीं लेते थे, परंतु आज हमारे पास बहुत ही बेहतरीन सपोर्टिव केयर अवेलेबल है, जिससे कीमोथेरेपी के साइड इफ़ेक्ट्स को अच्छे से कंट्रोल किया जा सकता है और ट्रीटमेंट को सक्सेसफुल बनाया जा सकता है. कीमोथेरेपी के बाद हमें
कीमोथेरेपी के बाद कैंसर के ट्रीटमेंट के लिए इम्यूनोथेरेपी यानी कि ऐसी दवाइयाँ जो कि हमारे शरीर की रोग प्रतिकारक शक्ति को यूज़ करके कैंसर के अगेंस्ट काम करती है, और टारगेटेड थेरेपी जो कि कैंसर के सेल को टारगेट करके उसको नष्ट करती है। ऐसी थेरेपीज अवेलेबल है जो कि कैंसर स्पेसिफिक होती है, जिसे हम अंग्रेजी में प्रिसीजन ऑन्कोलॉजी कहते हैं, और इसके द्वारा साइड इफ़ेक्ट्स भी कम किए जा सकते हैं और रिस्पॉन्स रेट्स बढ़ाए जा सकते हैं। और तीसरा रेडिएशन थेरेपी। रेडिएशन थेरेपी में हमारे पास आजकल प्रोटॉन थेरेपी की फैसिलिटी अवेलेबल है, जिसके द्वारा हम रेडिएशन के लॉन्ग टर्म साइड इफ़ेक्ट्स, ऐसा कहा जाता है कि रेडिएशन के द्वारा 10-20 साल के बाद नए कैंसर होने के चांसेस होते हैं, जो कि इस प्रोटॉन थेरेपी के द्वारा हम कम कर सकते हैं। इसके अलावा IMRT इंटेंसिटी मॉड्यूलेटेड रेडिएशन थेरेपी, VMAT इत्यादि, ये सभी पद्धतियों के द्वारा हम जो रेडिएशन के द्वारा होने वाले साइड इफ़ेक्ट्स हैं उसको कम करके रेडिएशन का डोज प्रॉपरली डिलीवर करके कैंसर को अच्छे से कंट्रोल कर सकते हैं। और इसके अलावा जो लिक्विड ट्यूमर्स हैं यानी कि ब्लड के कैंसर है, उसमें हमारे पास CAR-T सेल थेरेपी और बाइस्पेसिफिक एंटीबॉडीज़ जैसे कुछ इलाज हैं, जिसके द्वारा लाइलाज बीमारी का भी इलाज आजकल अवेलेबल है। नक्कीच आपला भारत देश जे आहे ते अनेक चांगल्या गोष्टींकडे जी आहे ती प्रगती करत आहे आणि यावरच आता कर्करोगांवर देखील अनेक उपचार पद्धती आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळत आहे। सर, नेक्स्ट प्रश्न मला आपल्याला विचारायचा आहे। सर, इम्युनोथेरपी कर्करोगाचा सध्या लँडस्केप कसा आहे? आपला जो प्रश्न होता तो इम्युनोथेरपी बद्दल होता। तर सर्वसामान्यांना मी सांगू शकतो की इम्युनोथेरपी म्हणजे नेमकं काय, तर आपल्या शरीरामध्ये रोगप्रतिकार शक्ती असते, त्याला आपण असं इम्युन सिस्टम म्हणतो। कॅन्सरमध्ये काय होतं की हे जो इम्युन सिस्टम असतो त्या ट्यूमरसाठी तो काम करत नाही आणि त्याला नष्ट करू शकत नाही। तुम्हाला जर अनालॉजी द्यायचं असेल तर जसं हनुमानाला माहीत होतं की त्याच्यात शक्ती होती पण त्याला विसर पडला होता आणि त्याच्यामुळे तो लंकेला जाऊ शकत नव्हता, तर तसं काहीतरी शरीराची अवस्था होती की आपल्याकडे इम्युन सिस्टम असताना पण त्याला विसर पडतो की कॅन्सरच्या सेलला कसं मारायचं आहे। तर इम्युनोथेरपीमध्ये आपण अशी काही ट्रीटमेंट देतो की जेणेकरून जे इम्युन सिस्टमचे जे सेल आहेत, जे इम्युन सिस्टमचे सेल आहेत ते परत कॅन्सरच्या सेलांना मारायला लागतात। तर जसं हनुमानजींना परत सांगितलं होतं की तुमच्यात शक्ती आहे, तुम्ही ते लंकेला उडी मारून जाऊ शकता, तसंच आपण याच्यामध्ये असं ड्रग देतो की इम्युन सिस्टम रिॲक्टिवेट होतो आणि तो कॅन्सरला मारू शकतो। तर याचं प्रमुख वैशिष्ट्य असं आहे की इम्युनोथेरपीमध्ये साईड इफेक्ट जे क्लासिकल साईड इफेक्ट आहेत किमोथेरपीची, जसं केस गळणे, तोंड येणे, ज्वलाभ होणे, हातापायाला मुंग्या येणे, हे जे साईड इफेक्ट आहेत ते इम्युनोथेरपीमध्ये सहसा होत नाही। इम्युनोथेरपीचे साईड इफेक्ट थोडे कमी असतात। आणि दुसरी गोष्ट, ज्या लोकांना इम्युन सिस्टम आणि इम्युनोथेरपीचा चांगला गुण येतो त्यांना तर लॉंग टर्मसाठी येतो। तर जसे की काही कॅन्सर आहे, मेलानोमा, की ज्यांचं आधी 5 इयर सर्वायवल ओनली 5 to 10% होतं, त्याचं आता 5 इयर सर्वायवल इव्हन स्टेज 4मध्ये 50% गेलं आहे ड्यू टू इम्युनोथेरपी। तर एक मेजर बदल घडतोय मागच्या 3-4 वर्षामध्ये ड्यू टू अवेलेबिलिटी ऑफ इम्युनोथेरपी। आणि इम्युनोथेरपी आता इंडियामध्ये उपलब्ध आहे। याचे जे औषध आहेत ते परदेशात बनतात, पण आपण आपल्या हॉस्पिटलला, मेडिकवरला आणि इथे लोकल आपण सगळ्यांना इम्युनोथेरपी रुटीनली देतो। त्याच्यात असं काही नाही की हे अवेलेबल नाही आहे की आपल्याला कुठं दुसरीकडे जावं लागेल ट्रीटमेंट घेण्यासाठी। रुटीनली आपण इथे बऱ्याच रुग्णांना देतो आणि बऱ्याचसा पेशंटला गुण येतो त्याचा। जसं की आपण पाहत आहात, सरांनी आपल्याला सांगितलं आहे की ही थेरपी आता आपल्याला भारतामध्ये देखील उपलब्ध आहे आणि ती मेडिकवर हॉस्पिटलमध्ये आपल्याला लवकरात लवकर देखील उपलब्ध होते। दुसरा प्रश्न मला कर्नावट सरांना विचारायचा आहे की सर, कर्करोगाच्या निदानामध्ये ओळख आणि त्याची तपासणीचे नेमके महत्त्व काय आहे? कर्करोग हा आपण ढोबळमानाने 4 स्टेजमध्ये डिवाइड करतो, स्टेज 1, 2, 3 आणि 4। 1 आणि 2 ह्या लोकल स्टेजेस असतात, 3 ही जवळपास लोको रिजनल स्टेज असते आणि 4था हा शरीरात इतर ठिकाणी पसरलेला असतो। आणि स्टेज 1 चा जो कॅन्सर आहे तो ऑलमोस्ट 100% क्युअर होतो। पण हा कॅन्सर जेव्हा पेशंटला असतो तेव्हा पेशंटला काहीच सिम्पटम्स किंवा त्याला काही वेदना किंवा काही त्याला जाणवत नाही। हा कॅन्सर आपण फक्त स्क्रीनिंग टेस्टद्वारेच जाणून घेऊ शकतो की पेशंटला झालेला आहे। यासाठी स्क्रीनिंगची आवश्यकता आहे आणि अशी स्क्रीनिंग ब्रेस्ट कॅन्सरसाठी, प्रोस्टेट कॅन्सरसाठी, कोलन कॅन्सरसाठी, स्टमक कॅन्सरसाठी, ओरल कॅव्हिटी कॅन्सरसाठी आणि लंग कॅन्सरसाठी अवेलेबल आहे। आणि या सगळ्या सुविधा आपल्याकडे मेडिकवर येथेही अवेलेबल आहेत। आम्ही रुटीनली जे पेशंटला हाय रिस्क पेशंट आहेत त्यांना स्क्रीन करतो या कॅन्सरसाठी। आणि स्टेज 1 मध्ये डायग्नोज झालेला कॅन्सर हा ऑलमोस्ट 100% क्युअर होऊ शकतो।
तसं स्टेज 2-3 मध्ये झालेला कॅन्सरही क्युअर होतो, पण रिकरन्सचा रेट थोडा जास्त असतो त्यांच्यावर. जसं की सरांनी सांगितलं आपल्याला कॅन्सर जो हा आहे तो 4 स्टेपमध्ये डिवाइड झालेला आहे. सर, कॅन्सर सर्जरीसाठी नेमकी अत्याधुनिक सुविधा कुठली उपलब्ध आहे? कॅन्सर सर्जरीमध्ये सध्या मिनिमली इन्व्हेसिव्ह सर्जरी हा एक नवीन प्रकार आहे. मिनिमली इन्व्हेसिव्ह सर्जरी आपण 2 प्रकारे करू शकतो. एक तर लॅप्रोस्कोपिकली करू शकतो किंवा अजून आधुनिक प्रकार त्यातला रोबोटिक सर्जरी आहे. याद्वारे आपण प्रिसाइजली जे आपल्याला ऑर्गन रिसेक्ट करायचा आहे तो ऑर्गन आपण रिसेक्ट करू शकतो. नॉर्मल टिश्यूज जे आहेत ते प्रिझर्व करू शकतो आणि पेशंटची रिकव्हरी 3 ते 4 दिवसांनी लवकर होते, जे की ओपन सर्जरीमध्ये थोडा वेळ लागतो रिकव्हरीसाठी. त्याचप्रमाणे आजकाल रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरीमध्ये पण जी डेव्हलपमेंट झाली आहे, त्यामुळे आधी सर्जरी नंतर जो पेशंटला वाटायचं की आपण विद्रूप दिसू, ते आजकाल नाही होत. आपण प्लास्टिक सर्जरी आणि रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरीच्या माध्यमातून चेहऱ्याचं रिकन्स्ट्रक्शन करू शकतो. नक्कीच सरांनी आपल्याला अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती सांगितलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो डॉक्टर मंत्री सर मी आपल्याला करणार आहे. कर्करोगाच्या उपचारासाठी संशोधनामध्ये सर्वात आशादायक क्षेत्र कोणते आहेत? तर आपण जसं बघत आलोय की कर्करोग जेव्हा आले आणि रिसर्च झाला तर एवढं कळालं की ज्या नवीन थेरपी झाल्या त्याच्याने हे जे आजार आहे इझिली क्युरेबल आहे. तर ल्युकिमियाचं सांगायला गेलो तर 1950 साली जेव्हा ल्युकिमियाची ट्रीटमेंट ही सुरू झाली होती तेव्हा हा अतिशय फेटल म्हणजे एखाद्याला मृत्यू हा अटळ आहे असाच आजार होता, पण त्याची थेरपी ॲडव्हान्स होत गेली. आणि त्याच्यानंतर बोन मॅरो ट्रान्सप्लांट म्हणजे ज्याच्यामध्ये भावाचे बहिणीचे मॅच झालेली पेशी आपण त्या रुग्णाला देतो. त्याच्यानंतर देखील अधिक अत्याधुनिक थेरपी म्हणजे आता जी आलेली थेरपी आहे त्याच्यामध्ये कार्टी थेरपी, ज्याच्यामध्ये आपण CD19 अशी एक स्पेसिफिक जी पेशी असते त्याला इंजिनिअरिंग करून तयार करून परत ती पेशी आपण त्या रुग्णाच्या शरीरामध्ये देतो आणि जेणेकरून जाऊन ती टार्गेटेड म्हणजे अशी असणारी पेशी जी कॅन्सर करते किंवा उद्भवते तिथे जाऊन ती त्यांना मारून टाकते आणि कॅन्सर हा संपूर्णपणे नष्ट करते. अशी नवीन थेरपी आता आपल्या रिसर्चमध्ये येत आहे. आणि त्याच्यानंतरही बरेच असे मॉलिक्युल्स आहेत जसे बाईट थेरपी आहे, त्याच्यासोबतच कार्टी आणि बाईट थेरपी हे आपलं येणारं फ्युचर आहे. तर आपल्याकडे भरपूर एक मोठं भविष्य भारतामध्ये हे दिसून येत आहे कारण कॅन्सरचं प्रमाण हा भरपूर आहे. नक्कीच कॅन्सरचे जे काही रुग्ण आहेत त्यांना एक चांगली उपचार पद्धती आपल्याला मेडिकवर हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे. नंतरचा जो प्रश्न आहे डॉक्टर खुशबू मॅम, कर्करोगांच्या उपचारामध्ये औषधांची भूमिका कशी असते? कैंसर में औषधि की भूमिका को हम 3 प्रकार में डिवाइड कर सकते हैं. एक होता है नियो एडजुवेंट थेरेपी यानी कि ऑपरेशन से पहले दी जाने वाली कीमोथेरेपी. दूसरा होता है एडजुवेंट कीमोथेरेपी यानी कि ऑपरेशन के बाद दी जाने वाली कीमोथेरेपी. और तीसरी पेलिएटिव कीमोथेरेपी यानी कि चौथे स्टेज में दी जाने वाली कीमोथेरेपी. हम नियो एडजुवेंट थेरेपी के बारे में बात करते हैं. ये इसलिए दिया जाता है ताकि ऑपरेशन को हम सरल बना सकें. ऑपरेशन से पहले कीमोथेरेपी के द्वारा गांठ की साइज छोटी करके ऑपरेशन को सक्सेसफुल बनाया जा सकता है. एडजुवेंट कीमोथेरेपी यानी कि ऑपरेशन के बाद दी जाने वाली कीमोथेरेपी में जो ऑपरेशन के बाद सूक्ष्म कण शरीर में रह जाते हैं उनको नष्ट करने के लिए एडजुवेंट कीमोथेरेपी दी जाती है, जिसके द्वारा रिकरेंस के चांसेस यानी कि कैंसर के वापस आने के चांसेस कम हो जाते हैं. तीसरा पेलिएटिव कीमोथेरेपी. पेलिएटिव यानी जीवन को सरल बनाना यानी कि तकलीफ़ों को कम करना. पेलिएटिव कीमोथेरेपी के द्वारा हम कैंसर से चौथे स्टेज में कैंसर से होने वाले कष्टों को कम कर सकते हैं और उनका सर्वाइवल बढ़ा सकते हैं. नक्कीच मॅडमने आपल्याला सांगितलेलं आहे की कॅन्सरच्या ज्या काही थेरपी आहे ते घेतल्याच्या नंतर आपल्याला आपलं जे जीवन आहे ते कसं सुखकर करता येईल किंवा त्यावर आपल्याला निदान करता येईल याबद्दल आपल्याला मॅमने मार्गदर्शन केलेलं आहे. त्याचबरोबर मॅम उपचार परिणाम सुधारण्यासाठी रेडिएशन थेरपी कशी विकसित झाली आहे? रेडिएशन थेरेपी पिछले 10-15 सालों में बहुत ही विकसित हुई है. रेडिएशन थेरेपी टेक्नोलॉजी बेस्ड थेरेपी है. हमारे पास आजकल इतनी अच्छी मशीन अवेलेबल है जिसके द्वारा हम रेडिएशन थेरेपी के जो साइड इफ़ेक्ट्स जो कि पहले हम मुंह में छाले पड़ जाना, खाना ना खा पाना या फिर शरीर का काला पड़ जाना, ये सब
जो साइड इफ़ेक्ट्स थे वो हम अभी काफ़ी कम कर सकते हैं, और जो हम रेडिएशन थेरेपी का इफ़ेक्ट है वो भी, जो डोज हम डिलीवर पहले कम कर पाते थे वो अब हम ज़्यादा डोज डिलीवर करके रेडिएशन थेरेपी का जो इफ़ेक्ट है वो भी बढ़ा सकते हैं। सबसे लेटेस्ट टेक्नोलॉजी प्रोटॉन थेरेपी है। उसके अलावा इलेक्ट्रॉन थेरेपी, IMRT, VMAT, ये सभी पद्धति हमारे यहाँ औरंगाबाद में अवेलेबल है, जिसके द्वारा कैंसर का ट्रीटमेंट किया जा सकता है। नक्कीच अनेक थेरपी ज्या आहेत त्या औरंगाबाद शहरामध्ये उपलब्ध आहे। तसेच सर, माझा जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो कर्नावट सरांशी आहे। सर, जे कॅन्सरने जे बाधित रुग्ण झालेले असतात तर त्यांच्या कुटुंबियांना आपण काय सल्ला देताल? शक्यतो जेव्हा पण कुटुंबीय पेशंट सोबत येतात तर तेव्हा ते डॉक्टरांकडून ही अपेक्षा करतात की त्यांना काय आजार झालाय तो त्यांना सांगितला जाऊ नये, पण याने असं होतं की पेशंट त्याच्याशी कोपअप व्हायला पेशंटला वेळ मिळत नाही आणि कधी ना कधी पेशंटला हे माहिती पडणार आहे की त्यांना कॅन्सर आहे। तर यापेक्षा डॉक्टर्स जे प्रोफेशनल आहेत त्यांना जर का ही मुभा दिली की तुम्ही एक्सप्लेन करा तर आम्ही त्यांना एक बेटर पद्धतीने एक्सप्लेन करू शकतो। आणि जे पेशंटना कोपअप करण्यासाठी काही मदतीची आवश्यकता आहे अशासाठी आपल्याकडे सायको ऑन्कोलॉजिस्टही असतात की ते त्यांना त्यांच्या आजाराबद्दल, त्यांच्या डायग्नोसिसबद्दल, त्याच्या प्रोग्नोसिसबद्दल एक्सप्लेन करून त्याच्याशी कोपअप करण्यासाठी हेल्प करू शकतात। जसं की सर आता आपण सांगितलं की रुग्णांचे जे कुटुंब आहे त्यांना आपण माहिती देऊ शकतात त्याबद्दल, आणि त्यांना एक पॉझिटिव्ह जी थिंक आहे ती डॉक्टरच देऊ शकतात। तर याचबरोबर जसं की आता आपण बघतो की कॅन्सरबद्दल अनेक रुग्णांमध्ये किंवा त्यांच्या नातेवाईकांमध्ये गैरसमज आहेत, नेमकं ते कशा प्रकारचे आहेत? एक सर्वात मोठा गैरसमज हा जो दिसून येतो तो जवळपास प्रत्येक कॅन्सरचा रुग्ण आला किंवा त्याचा नातेवाईक विचारतो की कॅन्सर एका माणसापासून दुसऱ्या माणसात पसरेल का। तर कॅन्सर अशा प्रकारे काही संसर्गजन्य रोग नाहीये जो एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीत पोहोचेल। आणि दुसरा हा गैरसमज हा आहे की कॅन्सर झाला म्हणजे आता ट्रीटमेंट करून उपयोग नाही, शेवटी हा पेशंट मरणारच आहे, हा एक गैरसमज आहे। असे काही ऑलमोस्ट स्टेज 3 पर्यंतचे प्रत्येक जणांना आपण क्युअर करू शकतो, आणि इवन स्टेज 4 मध्ये जरी असला पेशंट तरी पण आपण पॅलिएटिव्ह थेरपी देऊन त्यांचं आयुष्य वाढवू शकतो आणि त्यांचं जे काही आयुष्य आहे ते सुखकर करू शकतो। नक्कीच सरांनी जसं सांगितलं की कॅन्सर हा एक संसर्गजन्य रोग नाहीये, तो आपण उपचार पद्धती घेऊन कमी देखील करू शकतो। नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो तोष्णीवाल सरांशी आहे। सर, कर्करोगाचा जो काही धोका आहे तो आपण कसा कमी करू शकतो? मॅडम, सर्वात अगोदर मी हे सांगू इच्छितो की वाचाल तर वाचाल, म्हणजे तुम्हाला जर माहिती असेल त्याच्याबद्दल तर तुम्ही त्याच्यापेक्षा वाचू शकता, नाही तर तुम्हाला सर्वात अगोदर माहिती असणं बेसिक हे महत्त्वाचं आहे। तर जे धोका असतो कर्करोगाचा त्याच्यामध्ये आपण दोन याच्यात विभागले जातात। एक तर आहे की जे मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स असतात ज्यांना आपल्या हातात आहे की आपण त्याच्याने रिस्क कमी करू शकतो। दुसरे असे काही रिस्क फॅक्टर असतात की जे आपल्या हातात नसतात, ज्याचा आपण काही करू शकत नाही। मॉडिफाईड रिस्क फॅक्टरमध्ये जसं स्मोकिंग आहे म्हणजे धूम्रपान झालं, त्याच्यामध्ये तंबाखूचं सेवन झालं, त्याच्यामध्ये मद्य सेवन म्हणजे अल्कोहोल, याच्या व्यतिरिक्त जे फार अंडर लुक्ड आहे ते ओबेसिटी म्हणजे खाण्याचं व्यसन। ऑलमोस्ट 30 to 40% ऑफ जे आपलं पॉप्युलेशन आहे आता ओबेसिटीकडे आहे। ओबेसिटीमुळे पण काही कॅन्सरचं प्रमाण वाढतो। इनएडिक्वेट म्हणजे फिजिकल एक्सरसाइज वगैरे हे आहे। याच्या व्यतिरिक्त भेसळयुक्त जे पदार्थ आहेत खाण्यामध्ये, इन्सेक्टिसाइड्स आहेत, पेस्टिसाइड्स आहेत, याच्यामुळे कॅन्सर होऊ शकतो। तर या गोष्टी ज्या आपल्या हातात आहे की एकतर हे सगळे व्यसन असू नये, आपण काय खातो, कसं खातो याच्यावर पण नियंत्रण पाहिजे, आपण काय क्वालिटीचं फूड घेतो ते पण फार महत्त्वाचं आहे। आता जे नॉन मॉडिफाईड रिस्क फॅक्टर आहे आपण काही करू शकत नाही त्याच्यासाठी, जसे की वाढतं वय, जसं वय वाढतं तसं कॅन्सर होण्याचं प्रमाण वाढतं। याच्यावरची अनुवंशिकता आहे की घरामध्ये काही ठराविक लोकांना कॅन्सर झाले एका प्रकारचे, त्याच्यामुळे ते पुढच्या पिढीत होण्याची शक्यता जास्त असते। पण म्हणजे ह्या आपल्या नशिबाचा भाग आहे की तसे फक्त 5 ते 10% कॅन्सर आहे जे अनुवंशिकता असतात। तर हे काही रिस्क फॅक्टर्स आहेत की जे मॉडिफायबल आहे, नॉन मॉडिफायबल आहे। आणि अजून एक जे महत्त्वाचं आहे की जे लोक केमिकल्सला हँडल करतात, स्पेसिफिकली हायड्रोकार्बन्सला किंवा फवारण्या करतात, या लोकांमध्ये थोडं जास्त प्रोटेक्टिव्ह गिअर वापरलं तर त्यांच्यामध्ये कॅन्सर होण्याचं प्रमाण कमी होऊ शकतं। नक्कीच सरांनी आपल्याला अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती दिलेली। आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळूयात। मंत्री सर, मला सांगा हेमेटोलॉजी काय आहे? तर
बऱ्याच श्रोत्यांच्या मनात हा प्रश्न असेल की हिमॅटॉलॉजी हे म्हणजे काय. हिमॅटॉलॉजी म्हणजे एक अशी ब्रांच जी रक्तविकारांच्याच आजारांवर डील करते. रक्तविकार म्हणजे काय? रक्तविकार म्हणजे रक्ताचे सगळेच आजार, म्हणजे की अनिमिया म्हणजे रक्ताची कमी, थ्रॉम्बोसायटोमिनिया म्हणजे प्लेटलेटची कमी, किंवा ल्युकोपिनिया म्हणजे पांढऱ्या पेशींची कमी. ह्या पेशी फक्त कमीच नाही तर जास्तही असू शकतात. आणि याच्यामध्ये रक्ताचे रोग म्हणजे कर्करोग, आणि त्याच्यानंतर रक्ताच्या गाठी जास्त तयार होणे म्हणजे क्लॉटिंग डिसऑर्डर्स, आणि अनेक असे रक्तांचे आजार यांना डील करणारी जी ब्रांच आहे त्याला हिमॅटॉलॉजी असं म्हणतात. सर, पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूयात. BMT म्हणजे काय? BMT म्हणजे बोन मॅरो ट्रान्सप्लांट, म्हणजे मराठीत जर सांगायला गेलो तर अस्थिमज्जा प्रत्यारोपण. याचा अर्थ असा आहे की आपण जे काही आपले कॅन्सरचे पेशंट आहे, रक्ताचे कॅन्सर म्हणजे AML झाले, ALL झाले, मल्टिपल मायलोमा झाले, लिम्फोमा झाले, ह्यांच्यामध्ये अशी ही ट्रीटमेंट वापरली जाते. नेमकं असं आहे की आपण आपले जे मॅच झालेले भाऊ बहीण आहेत त्यांच्या शरीरातली पेशी काढतो. ती कशी काढतो? एक स्पेसिफिक पद्धत असते. त्यांना ग्रोथ फॅक्टर दिले जातात. मॅचिंग जेव्हा पूर्ण होते तेव्हा त्यांना 4 दिवसासाठी ग्रोथ फॅक्टर्स देतात, आणि 5व्या दिवशी जर त्यांचा CD34 हा काउंट म्हणजे जी स्टेम सेल दाखवणारी पेशी आहे ती जर योग्य असेल तर ते कलेक्ट केली जाते आणि त्याला प्रिझर्व केलं जातं. ह्या दरम्यान सायमल्टेनियसली आपल्या रुग्णाला किमोथेरपी ही चालू असते, ज्याने की त्याच्या शरीरातली सर्व पेशी ही जळून जाते. आणि आता नवीन पेशीचा जन्म होणार नाही म्हणून ही जी आपण भावा किंवा बहिणीकडनं गेलेली पेशी आहे ती आपण त्याच्या शरीरात परत देतो, आणि ह्याच्यापासून नवीन पेशीचा जन्म होतो. म्हणजे कॅन्सरचा जो नष्ट म्हणजे कॅन्सर मुळातला कसा नष्ट होतो, तर ही जी नवीन पेशी येते हीच आता नवीन पेशी बनवते शरीरामध्ये. हे स्पेसिफिकली ॲलोजेनिक ट्रान्सप्लांट आहे, म्हणजे आपण भाऊ बहिणीचा मॅच करून केला आहे. ऑटोलोगस ट्रान्सप्लांट देखील एक प्रकार आहे ज्याच्यामध्ये स्वतःच्या शरीराची पेशी एक विशिष्ट वेळेत, म्हणजे जेव्हा आजार शून्य असतो, म्हणजे मल्टिपल मायलोमा किंवा लिम्फोमामध्ये जेव्हा आजार शून्य झालेला आहे तेव्हा ही पेशी कलेक्ट केली जाते आणि त्याला स्टोअर केलं जातं, आणि परत ही हाय डोस किमोथेरपी देऊन त्याच्या शरीरातली प्रत्येक कॅन्सरची पेशी नष्ट करायचा प्रयत्न केला जातो. आणि रेस्क्यू, कारण आता परत पेशी बनणार नाही शरीरामध्ये, म्हणून जी स्टोअर केलेली पेशी आहे ती त्याला परत दिली जाते. ह्या एका प्रकाराला बोन मॅरो ट्रान्सप्लांट असं म्हणतो. आणि हा ट्रान्सप्लांटचा खर्च जवळपास ऑटो ट्रान्सप्लांटला 8 ते 9 लाख रुपये लागतात, ज्याच्यामध्ये अर्धी मदत आपल्याला सरकारकडून कशी ना कशा प्रकारे भेटते. आणि ॲलोजेनिक ट्रान्सप्लांट म्हणजे भाऊ बहिणीचा जो मॅच झाला आहे या ट्रान्सप्लांटला 12 ते 14 लाख रुपये खर्च येतो, आणि वर्षभराचा खर्च एक जवळपास 16 ते 18 लाख येतो. याच्यामध्ये देखील बरीच मदत आपल्याला सरकारकडून भेटते. आणि ही जी फॅसिलिटी आहे ही आपल्या मेडिकवर हॉस्पिटल येथे उपलब्ध आहे. नक्कीच मेडिकवर हॉस्पिटलमध्ये आपल्याला खूप सगळ्या अशा फॅसिलिटीज उपलब्ध आहे. सर, पुढचा जो प्रश्न आहे तो ल्युकेमिया म्हणजे काय आहे? तर ल्युकेमिया म्हणजे हे जे शब्द आहेत हे सगळे इंग्लिशचे शब्द आहेत. ल्युकेमिया म्हणजे काही नाही तर एक ब्लडचा जो कॅन्सर आहे त्याला ल्युकेमिया म्हणतात, आणि याचे विशिष्ट प्रकार असतात. तर काय होतं, जो आपलं हाड असतो, शरीरामध्ये 206 जे हाड आहेत त्याच्यात ज्या गर्भाशयात रक्त तयार होतं त्याच्यात रक्त तयार होण्याची वेगळे वेगळे स्टेजेस असतात. आणि एका विशिष्ट स्टेजमध्ये जेव्हा आपल्या रक्ताची डेव्हलपमेंट ही थांबून जाते, पांढरी पेशी आम्ही त्याला ब्लास्ट म्हणतो, म्हणजे की मायलोब्लास्ट किंवा लिम्फोब्लास्ट अशा पेशी जेव्हा वाढून जातात शरीरामध्ये तर त्या आपल्या पेरिफेरल सर्क्युलेशनमध्ये देखील येतात, आणि आपल्या रक्ताच्या सर्क्युलेशनमध्ये आल्यामुळे त्या विविध अवयवांना डॅमेज करायला सुरू करतात. आणि ही पेशी जेव्हा आपल्या रक्तामध्ये 10% किंवा 20% पेक्षा जास्त वाढते तर त्याला आम्ही ल्युकेमिया म्हणजे रक्ताचा आजार असं म्हणतो. सर, सर्वसामान्यांमध्ये रक्तविकार कोणते आहेत? हा एकदम श्रोतांच्या मनातला प्रश्न आहे, जे आम्ही रोज रुग्ण बघतो. याच्यात सगळ्यात कॉमन आजार म्हणजे आम्हाला बिनाईन आजार असे भेटतात, म्हणजे की प्लेटलेटची कमी, ITP इम्युन थ्रॉम्बोसायटोपिनिया. हा एक साधारण आजार आहे ज्याला छोटीशी ट्रीटमेंट देऊन बऱ्याच वेळ त्यांना आपण म्हणजे त्यांचे आयुष्य काही कॉम्प्रोमाइज होत नाही आणि ते नॉर्मल आयुष्य जगू शकतात. यानंतर आपल्या भागांमध्ये थॅलेसिमिया म्हणजे शरीरात रक्त तयार होतच नाही असा आजार. सिकल सेल ॲनिमिया म्हणजे ज्याच्यामध्ये हिमोग्लोबिनचा शेप जो असतो तो खुरपीसारखा तयार होऊन जातो, ज्याने की शरीरात रक्तवाहिनींना आणि हाडांना इजा होते. यानंतर काही प्रमाणात आपल्याकडे ब्लड कॅन्सर्स, लिम्फोमा, मल्टिपल मायलोमा हे वेगळे वेगळे रक्तविकारांचे प्रकार. सर, याची जी लक्षणे आहेत ती कुठली आहेत? हा देखील मला वाटतं श्रोत्यांनी भरपूर आपल्याला लक्षात ठेवण्यासारखा प्रश्न आहे. सर्वात कॉमन
सिम्पटम म्हणजे की वजन कमी होणे, भूक न लागणे, रात्री झोपल्यावर कुशी ओली होणे, त्यानंतर शरीरावर एक विशिष्ट रॅश येणे, ज्याला आम्ही पेटिकेल रॅश म्हणतो. असे काही जर आपल्याला सिम्पटम्स दिसले तर आपण लवकरात लवकर आपल्या जवळच्या डॉक्टरांना दाखवून CBC नावाचा एक साधारण टेस्ट आहे तो केला पाहिजे आणि याच्यावर एक 80 ते 90% आजार आपल्याला कळू शकतात. नक्कीच सरांनी आपल्याला कर्करोगाविषयी अतिशय महत्त्वाची अशी माहिती सांगितलेली आहे. सर, या कर्करोगाविषयी जे काही म्हणजे आपण जे म्हणतो कॅन्सरच्या रुग्णांनी जी काही काळजी घ्यायची आहे ती कशी घ्यायला पाहिजे? तर मी ब्लड कॅन्सर विषयी सांगू इच्छितो की जेव्हा कधी आपल्याला कळालं की आपल्या रुग्णाला ब्लड कॅन्सर आहे तर या रुग्णांना विशिष्ट अशी सेवा लागते. म्हणजे एक वेगळी खोली, मास्क, हँड वॉशिंगमुळे जवळपास 40 ते 50% जे इन्फेक्शनची रिस्क आहे ती कमी होऊ शकते. संडासाची जागा स्वच्छ ठेवणे, हायजीन चांगलं ठेवणे. फळभाज्या जर सुरुवातीच्या काळात तर आम्ही अवॉइडच करतो, पण नंतर जेव्हा कधी देतो त्याला स्वच्छ धुवून देणे आणि जे काही जेवण आहे ते ताजं अन्न देणं, शिळं अन्न हे आम्ही रुग्णांसाठी द्यायला आम्ही बंधन ठेवतो, कारण याने सगळे इन्फेक्शन होतात. सर, आपण काय सांगतो? जसं मी आधी सांगितलं होतं की म्हणजे सरांनी फक्त रक्ताच्या कॅन्सरबद्दल सांगितलं, मी एक तुम्हाला जनरल सगळ्या कॅन्सरबद्दल सांगतो. बेसिक सर्वात तेच आहे कॉमन, वाचाल तर वाचाल. आधी तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती करून घ्यायची की आपलं काय आजार आहे, त्याचा काय उपचार करतोय आणि त्याच्या हिशोबाने त्या अनुषंगाने आपल्याला काय पुढचं हे घ्यायची काळजी, तर सर्वात महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट आहे की आपण जेव्हा डॉक्टरकडे जातो, जे कॉमनली एक प्रॉब्लेम येतो की जो ट्रीटमेंट आहे ज्या स्पेशलिस्टने करायला पाहिजे त्या ब्रांचच्या त्यांनीच करायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल जसं आता किमोथेरपीचे जे डॉक्टर आहेत त्यांनी किमोथेरपी द्यायला पाहिजे, ऑपरेशनचे जे त्याच्यामध्ये तज्ज्ञ डॉक्टर आहेत त्यांनी ऑपरेशन करायला पाहिजे, रेडिएशनचे जे डॉक्टर आहेत रेडिएशन करायला पाहिजे. जर आपण किमोथेरपी अनट्रेंड डॉक्टरकडून घेतलं किंवा सर्जरी आपण अनट्रेंड सर्जन्सकडून घेतली तर आपल्याला म्हणावं तसा त्याचा गुण येणार नाही. तिसरी जे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की जी सर्वात पहिली मी बोलायला पाहिजे होती की घाबरायचं नाही. ऑलमोस्ट प्रत्येक याला आपल्याकडे कायला काही उपचार आहे. जिथे उपचार नसेल तिथं आम्ही तुम्हाला सांगू की याच्यामध्ये नवीन काय आलंय, जर इथं उपलब्ध नसेल तरी आम्ही तुम्हाला चांगल्या जागी पाठवू किंवा आपल्याकडे उपलब्ध नाहीये. त्यामुळे घाबरायचं नाही आजाराला आणि समजून घ्यायचं. याच्या व्यतिरिक्त जे सरांनी सांगितलं ते जसं आम्ही थोडं त्याच्यात डिपेंडिंग अपॉन स्टेज आणि काय ट्रीटमेंट करतो आम्ही त्याच्या ॲडवाईसमध्ये बदलतो. आणि एक बेसिक असं आहे की कोरोनाचे जे पथ्य आहेत जे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे ते वापरायचे. मास्क घालायचं, हँड यूज करायचं, अननेसेसरी गर्दीच्या ठिकाणी जायचं नाही, चांगलं पौष्टिक आहार घ्यायचं, घरातलं प्रेफरन्शियली पाणी स्वच्छ प्यायचं आणि ओव्हरक्राउडेड प्लेसेसवरती जायचं नाही. मॅम, आपण काय सांगताल? कैंसर के ट्रीटमेंट के दौरान जैसा कि सर ने बताया, पेशेंट को ये सभी काळजी बरतनी चाहिए. इसके अलावा बहुत ही इम्पॉर्टेंट है कि जो हमारे व्यसन है, जैसे कि तंबाकू का सेवन, सिगरेट का सेवन, दारू का सेवन, ये सभी कैंसर के पेशेंट को बंद कर देने चाहिए, क्योंकि इससे ना कि आपके कैंसर के बढ़ने के चांसेस और आगे और बढ़ते हैं, बल्कि जो कैंसर का ट्रीटमेंट आप ले रहे हैं जैसे कि रेडिएशन थेरेपी, कीमोथेरेपी इत्यादि, इन सभी का भी असर कम होता है. तो जो व्यसन है उनको बंद करना चाहिए. इसके अलावा जो काळजी बरतने के लिए कहा गया है वो सभी ध्यान में रखनी चाहिए. कैंसर का ट्रीटमेंट पॉसिबल है, इसलिए अगर कुछ सिम्टम आते हैं तो आप अपने डॉक्टर को आके दिखाइए और इसका ट्रीटमेंट कराइए. सर, आपण काय सांगता? पेशंटला एक ॲक्टिव्ह लाईफस्टाईल मेंटेन करणं आवश्यक आहे, कारण की ॲटलिस्ट पेशंटला रोज 30 मिनिटं चालणं आवश्यक आहे. कारण की जेव्हा पेशंट ॲक्टिव्ह लाईफस्टाईल मेंटेन करतो तेव्हा पेशंटचे किमोथेरपी, सर्जरीचे आउटकम्स पण जास्त चांगले होताना बघितलंय. तसंच जेव्हा कॅन्सरची ट्रीटमेंट चालू असते तेव्हा पेशंटला जे बाकी आजार आहेत, डायबेटीस आहे, हायपरटेन्शन आहे, क्रॉनिक किडनी डिसीज आहे, या सगळ्या गोष्टींवर पण कंट्रोल असणं आवश्यक आहे, कारण की या सगळ्या गोष्टींचा पण आपला पेशंटच्या आउटकममध्ये खूप मोठा हात आहे. नक्कीच तज्ज्ञांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे आणि कॅन्सर हा एक आजार आहे आणि त्याच्यावर उपचार देखील उपलब्ध आहेत आणि कुठली काळजी आपल्याला घ्यायची आहे ते देखील आपल्याला डॉक्टरांनी सांगितलेलं आहे. तात्पुरता आपण हा कार्यक्रम इथे संपूयात आणि पुन्हा भेटूयात पुढील डॉक्टरांसोबत. तोपर्यंत नमस्कार.